या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। दौलतवाडच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत अंजली गायकवाड 44 मतांनी विजय झाले आहेत। जोवर मी सरपंच असेल तोवर मी दौलतवाडीच्या सगळ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेन। माझ्यासाठी आधी माझं गाव आणि मग मी। अहो तुम्ही कशाला करताय इस्त्री? अहो कसलं म्हणजे? अहो आज सरपंच म्हणूनचा पहिला दिवस आहे तुमचा, तेव्हा आमच्या सरपंच बाई कटात दिसा पाहिजे का नको? ती काही ऐकूच नका तुम्ही। वेळ तुझं काय? हो म्हणे थांबा थांबा, अहो ते सरपंच बाईसाठी पहिली गाडी आहे। इलेक्शनच्या टायमाला अंजली बाईची मदत करता आली नाही, पण आता अंजली बाईची मदत करायला पाहिजे बघ। होय पण करणार काय तू? तेच तर काय कळणं झालंय। एक आयडिया आहे। ठीक आहे, तुम्हाला वाढू नका। तू एक काम कर, तू माझा ना अंजलीबाईंचा डबा भरून दे, आम्ही संगत जेवतो। असंच असतंय बघा राणा भाऊजी, कामाच्या रगाड्यात आपल्या माणसाचा इसर लगेच पडतो। आता तुम्ही त्यांच्यापासून जेवढं लांब राहणार का नाही तेवढं त्या तुमच्यापासून लांब राहणार। बायको सरपंच झाली की नवरा असा बाजूला पडतोय का नाही तसलं काय तर। आता तुम्ही त्यांच्यापासून जेवढं लांब राहणार का नाही तेवढं त्या तुमच्यापासून लांब राहणार। अहो कामाच्या गडबडीत मी विसरून गेले तुम्हाला विचारायचं। अहो सॉरी, खरंच सॉरी। अहो एवढं काय त्यात, काम महत्वाचं। तुम्ही कामाकडे लक्ष द्या, मी तुमच्याकडे लक्ष देतो। अहो डॉक्टरने मला तुमची काळजी घ्यायला सांगितलं बघा। ते कायम काम आणि टेन्शन असेल तर ते काय ते डिप्रेशन वाटतं म्हणतात। अहो यावर त्यांनी मला उपाय बी सांगितलं। काय? दर तासाला 1 ग्लास पाणी पे, मग उठायचं, जरा फेऱ्या मारायचं। आणि डोळे मिटून बसून राहायचं। दादा अवघड नाही तर पोटात दुखत माझ्या नाही दुखत। दुखणार ना बाबा। लाडू म्हणतो म्हणल्यानंतर दुखणारच नाही बा। राणादा बी लाडू सारखं शाळेला जात नाही म्हणून त्याचं बी पोट दुखत नाही। होय, लाडूला शाळा म्हटलं की पोटात दुखायला लागते। असं करतो वर लाडू तू? आधी करायचं, आता कुठं करतोय? माऊ तू सांग ना। हो माऊ आता मी कुठं पोटात दुखायचं नाटक करतोय? हा आता नाही करत। बघा पण मी नाही करत। हुशार आहे लाडू। चला झालं माझं। इतक्या लवकर? अरे पोट तरी भरलं ना नीट? हो भरलाय ना, नेहमीसारखंच जेवले, जरा फास्ट जेवले त्यामुळे आपल्याला कळलं। एकदम बरोबर। बरं जाऊ दे मी। हा.
वहिनी राणादा आज जरा कमीच जेवलाय बघा. कसली गडबड म्हणायची? नाही काही कल्पना नाही. अंजली तू निवांत जेव बाई. दिसभर कामाकामाने दमली असची. नाही नाही अगं माझंही पोट भरलंय. अगं जेव की निवांतपणे. एक तर इतक्या दिवसानंतर आमच्यावर जेवायला बसलीस. आधी राण्यानं घाई केली, आता तू पण. नाही नाही बाबा घाई नाही, खरंच पोट भरलंय माझं. तुमचं होऊ द्या सावकाश. बस थोडा वेळ निवांत बस आमच्या बरोबर. तुझे सरपंचकीचे अनुभव सांग. सांगा. हा आता 2च तर दिवस झालेत बाबा. जरा जास्त दिवस होऊ द्यात मग काय. हा ते बी खरंय म्हणा. चला उठू मी. दाखले सुनबाईंचं काय नीट वागतात नव. पंचायतीत वागणं बरं आहे का त्यांचं? नाही त्यांचं काय चुकलं तर तू समजून घे. आणि गावासमोर नाटकं करायला लागल्या तर घरी आल्यानंतर सांग. पण चुकांवर अजिबात पांघरून घालायचं नाही. अंजलीबाई हा अहो ते काल कागद दिलता बघा, तो कुठे ठेवलाय? जरा हुडकून द्या की. कागद. हा हा तो तुम्ही वा पुढे मी आले. जरा लवकर या, अर्जंट आहे. हा आले आले. लवकर या. हो अंजली हा जरा भात खा बाई. नको नको. खा असू दे या, दोन वहिनी. तासवर. या. खा. एवढाच झाला खा. उद्या गावच्या देवीची पूजा ठावाय ना. कौल लावायला अख्खा गाव उद्याच्या दिवसाची वाट बघत असतोय. ते कौल लावा तुम्ही बी जरा. कसला कौल? आता लहानुली पावलं कधी खेळणार हे विचारा देवाला. तुम्ही आई होणार आहात. अगं गायकवाड घराण्याला वारस देऊन थोरलं पण मिळवायचा मार्गच हायो. पण उद्यापासनं या घरातली गणितं आम्ही बदलवणार हे नक्की. सरांनी त्यांच्या भूतकाळाबद्दल जे काही सांगितलं ते सगळं इथे बसून बनवून सांगितलं. ईशा अगं काय झालं बाळा? दार उघड ना, आम्ही केव्हाचे बाहेर आहोत. आम्ही विश्वास ठेवला सर, पण तुम्ही विश्वासघात केलात. अहो तिकडे देकाराच्या चौथाऱ्यावर दान धर्म करताना चेंगरा चिंगरी झाली, माणसं मेली, आणि तुमचं काय हो? माणसं मेली नाहीत हिरोजीराव, माणसं मारलीत. त्यात कलुषाचा डाव असणार. काय सांगताय काय पण तो? ही चेंगरा चेंगरी नसून नरबळी आहे. नरबळी? होय बोला महाराज, क्षमा असावी. परंतु या कलुषानं मोठा गुन्हा केलाय. काय झालंय अनाजीपंत? आता खरं बोलायचं नव्हतं, पण या कलुषानं डोंगराला बळी दिलाय. नाही अपेक्षा ठेवून या घरात इले होते, पण मी कधीच त्याच्यावर प्रेम नाही केले. सारखं चिडले, रागवलंय त्याच्यावर. पण आता गेल्यावर कळता मला सरिता. हो गावलं वाटतं मुडदो. शनाईबाई येऊन गेल्या. काय काय चौकशी करत होती ती? हेच आपलं मॅडम कुठे गेल्या, सर कुठे गेले. शन्या कशाला आलीस इथे? हा कोणाबरोबर आली आहे? अलोन आली, एकटी आली आहे मी. अगं हो पण का आली आहेस? अरे यार ते गॅरीमुळे मी. का आली इथे? काही कळत नाहीये मला. गुरुचा काही प्लॅन नाही आहे ना नवीन? आता अजून काय प्लॅन असणार आहे? शनया तू कुठे आहेस? मी तुला भेटायला येतोय खेड्याच्या घरी. यार गॅरी तर तिकडे. मला कळतंय का? हे बघा, मला असा डाऊट आहे की शनाया राधिकाच्या मागोमाग त्या साखर गावला गेली, आणि जर हे खरं असेल ना तर आपण जो काही प्लॅन करतोय त्याच्यामध्ये फार मेजर घोळ होती. का रे, काय झालं? हो या तुम्ही बंगल्यावर चला. अरे बंगल्यावर कशाला? ताई साहेब आलेत. काय?
हिचं सिझरिंग झालं होतं त्यावेळेला तिला 5 दिवस काय उठायचं नव्हतं आणि तिला दूध ते पाजायला पण आयुष्यात खूप वाईट दिवस होते की तिला असं फिरवत होते माझे रिलेटिव्ह. मुलगी रडायला लागली की सांगायला कोणाला तरी सांगायचं की जरा दूध पाजता गाईला. कुठलीही बाईने मला त्यावेळेला कधी असं कोण बोलली नाही की नाही म्हणजे मला झोपायचं आहे किंवा माझ्या मुलाला दूध पाजायचं आहे, कोणी नाही बोललं. माझे गुडघे खूप दुखत होते. पुण्याच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन करावे लागतील. पण मी वर्षभर गोळ्या घेतल्यानंतर ते सोडून दिलं आणि माझ्या आहारातनं बदल करून मी आज गुडघेदुखीचं ऑपरेशन टाळलं आणि 1.5 वर्ष झालं गोळ्या औषध सुद्धा घेत नाही.